आपल्या जगण्यात माणुसकीचं एक मर्म असावं, एकमेकांना सहाय्य करू हे देखील आपलं एक कर्तव्य असावं. हाच बाणा घेऊन आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया. मी प्रज्ञा डावरे आणि तुम्ही पाहत आहात मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनल. डोंगराला आग लागली पळा रे पळा, हा खेळ आपण लहानपणी खेळलो असेल आणि पाहिलोही असेल. पण आता काय पाहायला भेटतं? आता पाहायला भेटतं आग लागली पळा रे पळा. त्यावेळेला जर आग विझवली नाही तर एखाद्या वेळेस चालू शकतो, पण आता जर खरी आग जर आपण विझवली नाही तर यावेळेला काय होईल? याच्यासाठी अग्निशामक यंत्रणा ही व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेला जर आग विझली नाही, नामदेव साबळे या व्यक्तीशी आज आपण भेटणार आहोत, ज्यांनी एक निराळं क्षेत्र निवडलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये यश संपादन केलं आहे. त्यांचा हा प्रवास कसा चालला ऐकूया आज आपण त्यांच्याच तोंडातून. सर, या साई इंडस्ट्रीजची स्थापना तुम्ही कधी आणि कशी सुरुवात केली याला? साई इंडस्ट्रीजची स्थापना 2002 साली झाली. 2002 सालापर्यंत मी नोकरी करत होतो, ह्याच क्षेत्रामध्ये करत होतो. 1994 सालापासून मी प्रायव्हेट कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम केलं, त्यानंतर सिस्टीम इंजिनियर म्हणून काम केलं. ते करत असतेवेळी माझं टेक्निकल फील्ड असल्यामुळे मी नेहमी बाहेरच्या दौऱ्यावर असायचो, आउट स्टेशनला असायचो. आणि माझा जो जॉब होता तो इरेक्शन आणि कमिशनिंग असायचा. म्हणजे फायर फायटिंग सिस्टीम्स ज्या यंत्रणा आहेत त्या बसवण्याचं काम आमच्या कंपनी करायच्या. आणि त्या कंपनीचं काम पूर्ण करतेवेळी कमिशनिंग ज्याला म्हटलं जातं, म्हणजे पूर्ण करून हँडिंग ओव्हर करण्याचं जे काम होतं ते काम मी करायचो. आणि तो अनुभव घेऊन मग 2002 मध्ये माझ्या काही सहकाऱ्यांनी मला प्रोत्साहित केलं की साबळे आपण का नाही चालू करू शकत हे काम. आणि त्यानंतर 2002 पासून मी माझी स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश केली, ती साई इंडस्ट्रीज. आधीपासूनच तुम्हाला या क्षेत्राची आवड होती की नंतर काही आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट आला, काय नक्की झालं? खरं सांगायचं तर मी इलेक्ट्रॉनिक्सचा बेस घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं की घराला नोकरी करून हातभार लावणं. इलेक्ट्रॉनिक्सचा बेस असल्यामुळे फायर फायटिंगच्या ह्या कंपनीमध्ये स्कोप होता की इलेक्ट्रॉनिक्सची मुलं पाहिजे होती. मग इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड जॉब आहे म्हणून हा जॉब केला. खरं तर आवड हा प्रकार काहीच नव्हता. गरज होती ती पैशाची, कारण घर चालवायचं होतं आणि घरातल्यांना हातभार लावायचा होता, त्यासाठी ही नोकरी केली. नंतर आवड निर्माण झाली ती नंतर म्हणजे ज्यावेळी मी स्वतःची कंपनी चालू केली आणि मला यातला सिरियसनेस कळला. म्हणजे खरोखर आपण फक्त नोकरी नाही करत आहे, तर आपण काहीतरी समाजाला जे मला देणं लागतंय ते मी देण्याचं काम करतोय आणि हे एक चांगलं काम आहे. खूपच छान, आणि खरंच खूपच छान काम करताय तुम्ही. आग म्हणजे एकदम मोठा भस्मासूर, त्याच्यातनं वाचायचं म्हणजे प्रत्येक नागरिकाने काळजी घेतलीच पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दृष्टीने कशी काळजी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकाने? मला असं वाटतं की पहिली गोष्ट प्रत्येकाला आपल्या सुरक्षेची काळजी असायला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की शेजारच्या घरात आग लागली तर चालेल, माझ्या घरात तर नाही ना लागली, माझ्या घरात नुकसान नाही झालं, ही पहिली विचारधारणा बदलायला पाहिजे. त्याने हा विचार करायला पाहिजे ज्यावेळी माझ्याकडे काही आणीबाणी येईल, काही इमर्जन्सी येईल, त्यावेळी मला मदत करणारे कोणतरी दुसरे असणार आहेत. मी स्वतः माझी सुरक्षा मी नाही करू शकणार, कारण त्या पॅनिक कंडिशनमध्ये माझी मेंटॅलिटी कशी असेल हे मला माहिती नाही. त्यामुळे अवेअरनेस हा प्रकार जो आहे, माहिती प्रत्येकाला मिळाली पाहिजे. प्लस आपण ज्या परिसरात राहतो, जसे आता हायराईज बिल्डिंगमध्ये बरेचसे लोक राहतात, तर हायराईज बिल्डिंगमध्ये फायर डिटेक्शन आणि प्रोटेक्शन सिस्टीम, डिटेक्शन म्हणजे मीटर रूम आहे, लिफ्ट रूम आहे, जिथे त्या बंद असतात. आग लागल्यानंतर धूर झाला तरी कुणाला कळणार नाही, अशा ठिकाणी स्मोक डिटेक्शन सिस्टीम लावतात. पण ती लावलेली असते, पण ती प्रॉपरली मेंटेन वेळेवर व्हायला पाहिजे. हायड्रंटची सिस्टीम, प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला पाणी उपलब्ध असतं, इमर्जन्सीमध्ये तुम्ही तो होजरेल घेऊन तुम्ही आग विझवू शकता. पण त्यासाठी तुमचं ट्रेनिंग प्रोग्राम, मॉक ड्रिल्स रेग्युलर होणं, त्यानंतर अवेअरनेससाठी सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंगची जी टीम असते तुमच्याजवळ, जे 8 तास किंवा 12 तास उपलब्ध असते बिल्डिंगमध्ये, त्या लोकांना ऑन मंथली बेसिस किंवा ऑन क्वार्टरली बेसिस 3 महिन्यातून एकदा ट्रेनिंग इज मस्ट कंपल्सरी असायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हे असायला पाहिजे की मला माझ्या घराची आणि माझ्या विभागाची म्हणजे माझ्या बिल्डिंगची सुरक्षेची जबाबदारी मला घ्यायची आहे, आणि ही जाणीव त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असली पाहिजे. तर मला वाटतं आग लागणं तर सोडा, आग लागणार नाही आणि या सिस्टीमची तशी गरज भासणार नाही. बरोबर आहे. काही वेळेला असं होतं की सगळ्या सुविधा तिथे असतात पण ते यूज कशा करायच्या हेच लोकांना कळत नाहीये, तर त्याचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? सर, आता न्यूजपेपरमध्ये एक वाचलं असेल की सरकारने एक नियम लागू केला, कंपन्यांमध्ये म्हणा, मॉलमध्ये म्हणा, कुठेही फायर यंत्रणा ही कंपल्सरी आहे. पण तुमच्या मते काय, सगळीकडे ते नियमाचं पालन होतं का?
सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगेन की नियम तर बऱ्याच वर्षापासून आहेत. नियमामध्ये असं होतं की जसं कन्स्ट्रक्शन बांधायचे, बिल्डर्स बांधायचे, बिल्डिंग बांधायचे, मॉल्स बांधायचे, त्यांना तोपर्यंत ओसी नाही मिळायची जोपर्यंत फायर ब्रिगेडची एनओसी येत नाही. त्यामुळे सगळ्यांचा पहिला मोठो असायचा की एनओसी मिळाली पाहिजे. मग एनओसी मिळते वेळी काही मिनिमम रिक्वायरमेंट जी असेल, कारण फायर अँड सेफ्टीसाठी कोणी खर्च करायला मागत नाही. त्यांना असं वाटतं ही सिस्टीम कधी वापरात येईल किंवा नाही येईल किंवा ऍक्च्युअलमध्ये गरज असेल त्यावेळी चालेल की नाही, ही सगळ्यात पहिली सुरुवातीपासूनची शंका. पण आता 2006चा जो फायर ऍक्ट आहे, जो MIDCचे डायरेक्टर देशमुख साहेब आहेत, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर हा जो ऍक्ट चालू झाला आणि 2008 पासून जो फोर्समध्ये आलाय, ह्या ऍक्ट नंतर लायसन्स एजन्सीज अपॉइंट झाल्या. पहिले लायसन्स एजन्सीज नव्हत्या. पहिलं कोणी उठायचं, कोणी काम करायचं, तो नॉन टेक्निकल माणूस असायचा, त्याला सिस्टीमची माहिती असेल की नाही माहिती नाही, तो एखादी कंपनीत काम करायचा, फायर एक्सटिंग्विशर कसं रिफिलिंग करायचं ते बघायचा, 1-2 वर्ष काम केली की तो स्वतःची कंपनी चालू करायचा आणि त्यांच्या कंपनीची कामं घ्यायचा की मी पण करतो म्हणून. आणि मार्केट्समध्ये वेंडर्स अवेलेबल होते, सप्लायर्स अवेलेबल होते, त्यामुळे ते चालायचं. पण लायसन्स एजन्सी हा जो क्लॉज चालू झाला 2011ला, सगळ्यात पहिलं 12 मे 2011ला लायसन्स एजन्सी अपॉइंट झाल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 एजन्सीज. आज त्यात 198, 200 क्रॉस झालेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये लायसन्स एजन्सीज. तर त्या एजन्सी चालू झाल्यानंतर मात्र फार सुसूत्रता आलेली आहे याच्यामध्ये आणि कोणी उठून म्हणत नाही की मी काम करतो. जो काम करणार आहे त्याच्याजवळ व्यवस्थित टीम आहे, त्याच्याजवळ व्यवस्थित मॅनेजमेंट आहे, ज्याच्याजवळ टेक्निकल स्किलवाली माणसं आहेत आणि ह्या सिस्टीमच्या रिलेटेड जे इंडियन स्टँडर्ड किंवा नॅशनल बिल्डिंग कोड जे फॉलो केलं जातं, ती टीम वेल नोन टीम त्या कंपनीमध्ये असल्याशिवाय त्या कंपनीला लायसन्स मिळत नाही. त्यामुळे जी कंपनी लायसन्सिंगचे त्यांनाच हे ऑथॉरिटी दिलेली आहे शासनाने की त्यांनी ते काम करायचं आहे, ऑडिट करायचं आहे किंवा कम्प्लिशन झाल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट्स द्यायचे आहेत, फॉर्म ए सर्टिफिकेट किंवा फॉर्म बी सर्टिफिकेट्स द्यायचे आहेत. आणि मला असं वाटतं की इथून पुढच्या 4-5 वर्षामध्ये हा अवेअरनेस पूर्ण महाराष्ट्रभर पसरेल आणि कदाचित महाराष्ट्रापासून इतर राज्यातही पसरेल आणि फार सुंदर असं होईल की लोकांना कळेल, फायर फायटिंग सिस्टीमचं महत्त्व कळेल, स्वतःच्या सेफ्टीचं महत्त्व कळेल आणि ते स्वतःची काळजी घ्यायला सक्षम असतील. मग त्यांना तुमचा हा संदेश असेल की ज्यांनी आतापर्यंत हे इक्विपमेंट्स नाही लावले, ज्या कंपन्यांनी अजून हा नियमाचं पालन करत नाही, त्यांना तुमचा काय संदेश असेल? मी आता असंही पाहतोय की आज आम्ही ज्यावेळी व्हिजिट्स करायला जातो, इन्स्पेक्शन करायला जातो, त्यावेळी बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते, अरे आमच्या बिल्डरनीच लावलं नाही. मग आता हे पैसे कोण खर्च करणार, कारण सोसायटी खर्च करायला हे करत नाही. ते सोसायटीजमध्ये जर जास्त खर्चिक असेल तर ते त्यांच्या जनरल मीटिंग शिवाय डिसिजन घेऊ शकत नाहीत. बरेचसे असे असतात. पण आज शासनाचं धोरण एवढं कडक असल्यामुळे फायर ब्रिगेड्सवाले जे नोटीस देतात पहिले 30 दिवस किंवा 45 दिवस, त्याच्यानंतर परत एक्सटेन्शन देतात, त्याच्यानंतर जर त्यांचा पिरियड संपल्यानंतर आता शोकॉज नोटीस वगैरे इश्यू करतात ते. त्यामुळे शासनाने एकदा मनावर आणलंय, मी आता स्ट्रिक्ट कायदा आहे आणि तो मी अंमलात आणणार आहे. आणि तसं आता मी महानगरपालिकेमध्ये आहे, तर महानगरपालिकेचा जो CFO जे आहेत जोशी साहेब आहेत आत्ताचे, त्यांच्या मार्फत किंवा जो मेन स्टेटचा जो आदेश आहे तो आदेश जो सर्क्युलेट केला जातोय लोकल फायर ब्रिगेडमध्ये, म्हणजे जेवढे आपले अग्निशमन केंद्र आहेत मुंबईमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या लोकेशन्सला, तिथले जे फायर ऑफिसर्स आहेत त्यांना हा कायदा स्ट्रिक्टली फॉलो करण्याचा आदेश दिलेला आहे आणि दे आर डुईंग देअर वेल. आणि आज मग आम्हाला बघतोय आम्ही, कारण आज त्यांना ती भीती इंडस्ट्रीजमध्ये, हॉस्पिटल्समध्ये किंवा हाय राईज बिल्डिंगमध्ये ती एक भीती आहे सेक्रेटरीना किंवा चेअरमनना की असं जर झालं तर दे विल बी प्रॉसिक्युटेड, त्यांना जेल होऊ शकते. त्या भीतीपोटी का होईना ते सिस्टीम इम्प्लिमेंट्स करायच्या मागे लागलेले आहेत आणि ते करता करता त्यांना ती आवड निर्माण झालेली आहे, त्यांना मजा येते आता काम करायला. म्हणजे अरे असं झालं तर आपण हे पाणी असं घेऊन ऑपरेट करू शकतो, आग विझू शकतो. ते मी पाहिलेलं आहे, कारण मी ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट ज्यावेळी केले, मॉक ड्रिल्स केले, मला त्यांच्या चेहऱ्यावरची जो खुशी होती ती मी पाहिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अजून 1-2-3 वर्षामध्ये किंवा हे असंच कन्सिस्टन्सी ही राहणारच आहे, ह्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंट्स होत राहतील आणि मला असं वाटतं की 4-5 वर्षामध्ये एकदम मुंबई सेफ अँड सेक्युअर असेल. मला नाही वाटत कुठे आग लागेल, जर जिथे प्रिकॉशन्स इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं, प्रिकॉशन, त्यामुळे ते प्रिकॉशन एकदा सगळ्यांनी जर माइंडमध्ये ठेवली तर काही प्रॉब्लेम्स येणार नाही असं मला वाटतं. सर, कुठले इक्विपमेंट्स तुम्ही प्रोव्हाइड करता तुमच्या क्लायंट्सला? आम्ही बेसिकली टंकी प्रोजेक्ट्स करतो. टंकी प्रोजेक्ट्स आणि AMC. टंकी प्रोजेक्ट्समध्ये फायर अलार्म आहे, फायर अलार्म अँड डिटेक्शन सिस्टीम, फायर हायड्रंट सिस्टीम, फायर स्प्रिंकलर सिस्टीम, त्यानंतर गॅस बेस सिस्टीम्स. गॅस बेसमध्ये FM200, CO2, ऑर्गनाईट, इनर्जन, नोवॅक गॅस.
ते जसे मोठमोठ्या कंपनीज BPOs वगैरे आहेत त्यांच्या सर्व्हर रूमला लावल्या जातात त्या. म्हणजे जिथे आग लागली तर गॅस येतो, आपोआप गॅस एक्सटिंग्विश होतो आणि आग विझवली जाते अशी. बिल्डिंग्समध्ये, प्लांट्समध्ये, इंडस्ट्रीजमध्ये आम्ही काम करतो. इंडस्ट्रीजसाठी फायर हायड्रंट, स्प्रिंकलर सिस्टीम, डिटेक्शन सिस्टम्स, म्हणजे फायर डिटेक्शन आणि प्रोटेक्शन्समध्ये सगळं काम आम्ही करतो. म्हणजे सगळ्या प्रकारची सेफ्टी पुरवली जाते तुमच्या कंपनीकडून. हे झालं महाराष्ट्र राज्याबद्दल. आता आपण इतर राज्यांबद्दल देखील बोलूया. तिथे सरकारने हे नियम स्ट्रिक्टली लागू केले आहेत का, आणि केले नसले तर मग म्हणजे जर पुन्हा तिकडे केले लागू तर आपली कंपनी तिकडे इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करू शकते का? कायद्याबद्दल सांगायचं तर प्रत्येक राज्याचा त्यांचा स्वतःचा कायदा असतो. त्यांचे फायर सेफ्टी ऑडिटर्स किंवा डायरेक्टर्स असत असतील, आणि कदाचित मला असं वाटतं ते महाराष्ट्राचा वारसा पुढे चालू, म्हणजे महाराष्ट्राकडून काहीतरी ते घेतील की हा जो कायदा आहे किंवा हा जो स्ट्रिक्ट ह्याच्यामध्ये जे नियम केलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, फायर अँड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून, तर तेही तिथे अंमलात येतील. इंडस्ट्रीजबद्दल म्हणायचं झालं तर बऱ्याचशा राज्यामध्ये आम्ही कामं केलेली आहेत. असं मी स्वतः महाराष्ट्रापासून दिल्ली, म्हणजे नॉर्थमध्ये मी जम्मू काश्मीरपर्यंत काम केलेलं आहे, आणि साऊथला केरलापर्यंत काम केलं आहे. ईस्ट साईडला मी कलकत्त्यापर्यंत काम केलं आहे, आणि मी पाहिलं आहे इंडस्ट्रीज ज्या आहेत, म्हणजे जे प्लांट्स आहेत बेसिकली, ते प्लांट्स त्यांची स्वतःची एक नॉर्म्स असतात, सेफ्टी स्टँडर्ड्स असतात, आणि त्याप्रमाणे ते लावतात. त्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटच्या ऑर्डरची गरज लागत नाही, त्यांना गव्हर्नमेंटकडून सांगायची गरज लागत नाही की तुम्ही हे लावा. त्यांना माहिती आहे की आम्हाला हे लावायचंच आहे. प्लांट्समध्ये बऱ्याचशा प्रकारचे प्लांट्स, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर म्हटलं तर ते ऑर्डिनरी हझर्ड किंवा लाईट हझर्ड किंवा हाय हझर्ड, जसं पेट्रोकेमिकल प्लांट्स, रिफायनरीज ज्या म्हटल्या जातात त्या हाय हझर्ड्समध्ये येतात. कॉटन इंडस्ट्री, कपडा, पेपर्स या हाय हझर्ड्समध्ये जातात. लाईट हझर्ड्समध्ये जे इन्स्टिट्यूट्स आहेत, कॉलेजेस वगैरे, ते सगळे लाईट हझर्ड्समध्ये कन्सिडर केले जातात. तर बेसिकली आमची कंपनी आत्ताही ऑल ओव्हर इंडिया बेसिसला करते काम, पॅन इंडिया बेसिसला आम्ही काम करतो. इथून पुढेही जरी कुठल्याही राज्याने कुठलाही कायदा किंवा काही केलं तरी त्यांच्या त्या नॉर्म्सप्रमाणे आम्ही काम करू शकतो. सर, कॉम्पिटिशनचं युग आहे, आणि या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये स्वतः तुमच्या कंपनीची स्पेशालिटी काय, याच्यामध्ये तुम्ही कसे टिकून राहिला आहात अजून पण? 2002 साली ज्यावेळी मी कंपनी एस्टॅब्लिश केली त्यावेळी माझ्याबरोबर 2-3 जणांची टीम होती, माझ्याजवळ काम करणारे लोक होते. आज ती स्ट्रेंथ 30-35ची आहे, आणि PF, ESIC मी सगळ्या फॅसिलिटीज सगळ्यांना देतो. मी एकच शिकलो या 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये की मी आज या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे. टेक्निकली माझ्याजवळ टीम आहे, सगळं आहे, पण जर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये टिकायचं असेल तर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. वेळ तुम्हाला परत ती वेळ आणता येणार नाही, त्यामुळे टाईम इज मनी. आणि ज्यावेळी मी कमिटमेंट करतो क्लायंटला माझ्या की मी ह्या वेळेत हे काम करून देईन किंवा काम ह्या वेळेत करून देईन, ह्यापेक्षा मला ते किती वेळात करून द्यायचं आहे, कारण फायर अँड सेफ्टी रिलेटेड मी काम करतो. जर एखादी सिस्टीम बंद असेल तर मी त्यांना असं नाही सांगू शकत मी 48 तास अटेंड करून देईन. माझी कमिटमेंट असते 24 आवर्सची, पण मी त्या वेळेपूर्वी करून देण्याचा प्रयत्न करतो, आणि मी करतो. ही माझी स्पेशालिटी म्हणजे कंपनीची, कारण आमच्याजवळ प्रॉम्प्ट सर्व्हिस विथ टेक्निकल सपोर्ट्स हे आहे, ही स्पेशालिटी आहे. म्हणजे वेळेत काम करणं ही या कंपनीची स्पेशालिटी आहे. सो तुम्ही आज या पोझिशनवर आहात, काय ह्या मागचा मंत्र आहे, तुमच्या यशाचा मंत्र काय आहे? यशाचा मंत्र मला असं वाटतं की माझ्या यशाच्या मागे माझं कुटुंब आहे, ज्यांनी मला त्यावेळी सपोर्ट केला. ज्यावेळी मी नोकरी सोडून धंदा करायचा विचार केला त्यावेळी अर्निंग इन्कम चांगलं होतं माझं. सगळ्यांनी मूर्खातही काढलं होतं मला की अरे चांगली नोकरी सोडून वेड्यासारखा धंदा करतोय, घरात कोणी केला नाही खानदानात धंदा, आणि ह्याला जमेल की नाही. आणि दुर्दैवाने त्यावेळी वडील नव्हते माझे, पण वडिलांची मिलची सर्व्हिस मिळाली होती. वडील टेक्स्टाईल मिल वर्कर होते, आणि मी आईला म्हटलं की मला आई वडिलांच्या सर्व्हिसमधले 1 लाख रुपये दे, मी धंदा करेन. सगळं म्हणजे मूर्खात काढलं होतं. लग्न झालं होतं, मुलगी झाली होती मला, आणि काय करेल हा. मी म्हटलं जुगार खेळतोय असं समज आणि मला दे. आणि त्यावेळी तिने मी हट्ट केला म्हणा किंवा काही, पण त्यावेळी मला आईने ते पैसे दिले, आणि त्या वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर मी आज माझे असेट्स उभे केलेत. आज व्यवस्थित आहे कंपनी. आय हॅव क्रॉस माय टर्नओव्हर ऑफ मोर दॅन 7 crores रुपीज, आणि चांगलं चाललंय. आणि आज किंवा त्या दिवसापासून माझ्या आईचा आशीर्वाद, वडील नाहीत पण आईचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे. माझे कुटुंब, माझी फॅमिली आणि माझी मित्रमंडळी जी आहेत ते मला प्रत्येक संकटाच्या वेळी पाठीशी असतात. फायनान्शियल सपोर्ट असू दे किंवा मोरल सपोर्ट असू दे. आणि एक कॉन्फिडन्स लेवल एवढी वाढलेली आहे की नाही मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कुठल्याही प्रॉब्लेम्सला देअर विल बी अ सोल्युशन.
आणि ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या घरातल्या कुटुंबियांना देतो, कारण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे तुमचं जे यश आहे ते तुमच्या घरातल्यांमुळे, तुमच्या मित्रमंडळींमुळे तुम्हाला मिळालेलं आहे असं तुम्ही मानता. सर, हे झालं आता व्यवसायाबद्दल आपण बोललो. आता तुमच्या थोड्या वैयक्तिक विषयावर आपण बोलूया. कोणाला सर आदर्श मानता जीवनामध्ये तुम्ही? जीवनामध्ये आदर्श मी माझी आई. अच्छा, खूपच छान. आई. अच्छा सर, आवड प्रत्येकाला असते, छंद प्रत्येकाला असतात. या म्हणजे हे झालं तुमचं व्यवसायाबद्दल. तुम्हाला या व्यतिरिक्त कुठली आवड आहे, छंद कुठले आहेत तुमचे? सध्या मी छंदाकडे लक्ष नाही देत आहे. छंद मी जपेन कधी ज्यावेळी मी इथून रिटायर्ड होईन इन द सेन्स आता माझं कॉन्सन्ट्रेशन आहे की कंपनीला मोठी करणं. कारण स्वतःच्या छंदापेक्षा कामाला जास्त तुम्ही महत्त्व देता. कामाला महत्त्व देतो आणि मी माझ्या माणसांना काही कमिटही केलेलं आहे. जी माझी टीम आहे जुनी, त्या सगळ्यांना त्यांचं एक हक्काचं घर, मोफत घर मी द्यायचं, हे माझं स्वप्न आहे. खूपच छान, खूपच छान. हे माझं स्वप्न आहे आणि देव करो मला तोपर्यंत त्यांनी मला सपोर्ट करावा आणि माझं स्वप्न पूर्ण करायला त्याने मला मदत करावी. सर, तुम्ही आता खूप खडतर प्रवास करून ह्या पोझिशनपर्यंत आलेला आहात. तर मराठी माणसाला समजलं जातं की तो बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकत नाही, पण एक तुमच्या मार्फत दाखवून दिलेला एक निराळा बिझनेस निवडून सुद्धा तुम्ही आजपर्यंत इथे टिकून आहात. तर त्या मराठी लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मराठी लोकांना एकच संदेश देईन की जर खरोखर मराठी माणूस जर धंद्यात उतरला तर त्याच्यासारखा चांगला धंदा कोणी नाही करू शकत. कारण आता जसं मी म्हटलं, माझा जो स्वभाव आहे तसंच बऱ्याच मराठी माणसांचा आहे जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत आज, जे बरेच जण, आणि दे आर गिव्हिंग प्रायोरिटी टू दॅट इंडस्ट्री. म्हणजे सर्व्हिसमध्ये मला प्रॉम्प्ट सर्व्हिस द्यायची आहे, हे ध्येय. दुसरी गोष्ट, जसं मगाशी मी म्हटलं, मला छंद नाही. मराठीमध्ये ही एक आहे, वेळ आहे. दे आर मॅड बिहाइंड. म्हणजे एकदा कामाच्या मागे लागले तर ते काम पूर्ण करेपर्यंत त्यांना जेवण नाही लागणार, त्यांना झोप नाही येणार, असं आहे. त्यामुळे मराठी माणूस जर धंद्यामध्ये आला तर डेफिनेटली तो स्वतःची आणि त्याच्या समाजाची प्रगती करू शकतो. आणि मराठी माणसांना सांगायचं म्हटलं तर मी म्हणेन, धंद्यामध्ये या, पण तुम्हाला ज्या क्षेत्रातला अभ्यास आहे किंवा ज्या क्षेत्रातली माहिती आहे किंवा ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात या. मला शेजारचा सांगतोय अरे हा धंदा करूया, याच्यात जास्त इन्कम आहे म्हणून येऊ नका. ज्याच्यात आवड आहे, ज्याच्यात एक्सपिरियन्स आहे, अनुभव घेतलाय आणि तुम्हाला अनुभवातून काहीतरी शिकलेले आहात आणि तुम्हाला असं वाटतं की मी याच्यात काहीतरी करू शकतो, नवीन माझं काहीतरी स्किल वापरू शकतो, तर तुम्ही जरूर धंदा करा. तुम्ही कधीही फेल नाही होणार. कारण जर अशा नवीन कुठल्या धंद्यात कोणाच्या सांगण्यावरून आलात फक्त पैसे मिळतात जास्त म्हणून, तर त्याच्यात तुम्हाला ना सुख मिळणार, ना समाधान मिळणार, ना त्याच्यात यश मिळणार. खूपच छान. सुख, समाधान आणि यश या तिन्ही गोष्टी त्यांनी घेऊन आज ते या पोझिशनवर आहेत. सर, खूप छान तुम्ही आम्हाला आज मुलाखत दिली. तुमच्या यशाचा जो वाटा आहे, कसा तुम्ही पुढे आलात ते तुम्ही आम्हाला सांगितलं. हे निराळं क्षेत्र निवडून आज ते यापर्यंत आहेत आणि आपण सेफ्टी आहोत याच्या मागे अशा लोकांचा हात आहे. अशी लोक आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आहे याचा मला गर्व वाटतो आणि मी महाराष्ट्रीयन असल्याचाही मला गर्व वाटतो. सर, तुम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व वाटतो का? 100%. सर, खूप अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला, त्याच्याबद्दल मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलतर्फे तुमचं धन्यवाद. धन्यवाद.